22 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्यानिमित्ताने पुणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी केली जाते। खास करून जर आपण बघितलं तर मुलींना राहुल गांधींबरोबर संवाद साधता येणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये खास करून मुलींवर जास्त केंद्रित करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये फक्त मुलींनाच बोलवण्यात आलेलं आहे असं का? मुलींना बोलवण्यामागचं कारण की या ठिकाणी देशातील 3 सभा झाल्यानंतर 4थी सभा ही महाराष्ट्रात अर्थात पुण्यामध्ये होती। पुणे हे राजमाता जिजाऊंचं शहर आहे, हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं शहर आहे, म्हणून पुण्याची निवड झाली। पण हे होत असताना पुण्यामध्ये म्हणजे ज्या लाखो विद्यार्थ्यांबरोबर म्हणजे पुरुष विद्यार्थ्यांबरोबर महिला विद्यार्थी म्हणजे अर्थात मुली विद्यार्थ्यांचं पण नुकसान झालेलं आहे, ते या शहरातून झालेलं आहे। एकीकडं या विद्यार्थिनींना नीटच्या माध्यमातून आपली संधी गमवावी लागली। सगळ्यात जास्त मुली विद्यार्थिनींचाच आत्महत्यांचा हा सगळा एकूणच आपल्याला तो प्रवास किंवा त्या घटनाक्रम पाहावा लागला, तो दुर्दैव होता। पण हे होत असताना या सगळ्या प्रकरणामध्ये हे शहर मुलींच्या संदर्भामध्ये पहिल्यापासून सेन्सिटिव्ह आहे, म्हणून या शहराची निवड करण्यात आली। त्याचबरोबर कुठेतरी नसरापूर आणि आज सकाळी झालेल्या जुन्नरच्या घटनेमध्ये इथं मुली असुरक्षित आहेत पुण्यात, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या, नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीमध्ये। त्याच्यामुळे इथून या शहरात, या राज्यातल्या आणि देशातल्या मुलींना, महिलांना योग्य तो संदेश देण्याकरता या शहराची निवड केलेली आहे। काही मुद्दे देण्यात आलेत राहुल गांधींना राज्यातील महत्त्वाचे, ज्याच्यावर राहुल गांधी बोलणार आहेत, संवाद साधतील मुलींची खास करून? नाही, इथं अनेक विद्यार्थी येऊन आम्हाला भेटतात आहेत, राहुलजींच्या टीमलासुद्धा भेटतात आहेत आणि त्यांचे प्रश्न आहेत पेपर लीकचा असेल किंवा आता मध्यंतरी MPSCचा ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर लीक झाला, अशा असंख्य विषय आहेत। MPSCचा ऑफलाईन ऑनलाईनचा प्रकार असेल आणि नॉर्मलायझेशन असेल, या सगळ्या संदर्भामध्ये ते येऊन त्यांचे इनपुट्स देतात आहेत, पत्र देतात आहेत आणि ते कंपाईल करून आम्ही राहुलजींपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि त्या सगळ्याची दखल राहुल गांधी येणाऱ्या काळामध्ये घेतील। अर्थात 22 तारखेला हा कार्यक्रम होणार आहे, छात्रों की गूंज। त्याचवेळी जर आपण बघितलं तर पुणे पोलिसांनी एक ऑर्डर जारी केलेली आहे, त्यामध्ये अनेक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे, परवानगी नाही। मग राहुल गांधींचा हा कार्यक्रम होणार का? आत्तापर्यंत याला परवानगी मिळाली आहे का? मुळात अजूनही परवानगी मिळालेली नाही, पण हा कुठेतरी रडीचा डाव आहे। एकतर म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नाही का एकूणच गृह मंत्रालय या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये दबाव तंत्र नाही का या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणजे राहुलजी गांधी यायच्या अगोदरच म्हणजे पुण्यात किंवा राज्यामध्ये कुठं जातीय धार्मिक विखार पसरलेला नसताना मुद्दामून 144 लागू केले। कुठेतरी आमच्या लोकांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न आहे, येणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय। पण आम्हाला त्यांना सरळ सांगायचं आहे की याच्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येणार, कार्यक्रम डंके की चोटवर होणार। कुठल्या प्रकारचे 144 लागू केलेलं असलं तरी कुठेही कार्यक्रमात अडचण येणार नाही, कार्यक्रम अगदी भरगच्च गर्दीमध्ये नक्की होईल। अर्थात सातत्याने असे आरोप विरोधकांकडून थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट होत आहेत। आता अर्थात गृह खातं त्यांच्याकडे आहे, म्हणजे रोहित पवार जे आमदार आहेत त्यांनी देखील पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलेलं आहे। कायदा सुव्यवस्था नाही आहे, जाणून बुजून अशा पद्धतीने केलं जातं आहे शहरात, असं तुम्हालाही सुद्धा वाटतं? हे निश्चित या ठिकाणी ह्या शहरातच म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याच आदेशामुळं 3 वेळा मागच्या 15 दिवसात किंवा 1.5 महिन्यामध्ये 3 वेळा भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवनवर चालून आले, काँग्रेस भवन फोडण्याचा प्रयत्न केला। आता राहुलजी पुण्यात येत आहे तर कुठेतरी या ठिकाणी काँग्रेसच्याच नाही का कार्यक्रमात अडथळा म्हणून 144 लागू केला आहे। दरम्यानच्या काळात अमितजी शाह यांच्या विरोधामध्ये निदर्शन करत असताना 24 तास आमच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं, डिटेन करण्यात आलं। कुठेतरी काँग्रेसला आणि एकूणच विरोधी पक्षाला या ठिकाणी टार्गेट करण्याचा किंवा या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्र फडणवीस करतात असा आमचा थेट आरोप आहे। त्याचबरोबर जर आपण पुणे पोलिसांचं बघितलं तर दादा गेल्या काही महिन्यांमधला कारभार बघितला तर जे कलम अंमलातच नाही अजून, ते कलम त्यांनी त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि अशी वेळ आली आहे पुणे पोलिसांवर त्यांना ते गुन्हे मागं घ्यावे लागलेले आहेत। असे एक नाही तर 2-2 गुन्हे आहेत। म्हणजे कायदा पोलिसांना माहिती आहे का, कलम माहिती आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो का फक्त दाखलच करायचे? देवेंद्र फडणवीसांचा कारभार किती या ठिकाणी बालिशपणाचा आहे किंवा एकूणच या ठिकाणी कशा प्रकारे हा पोरखेळ चाललेला आहे याचं एकूणच घाणेरडं किंवा चुकीचं उदाहरण हे आता काल कोर्टामध्ये पाहता आलं आपल्याला। एका बोंधू बाबाला या ठिकाणी पोलिसांनी अटक केली। अटक केल्यानंतर त्यांच्यावर जो कलम लावण्यात आलं ते कलम देशाने 16 ऑगस्ट नंतर लागू होणार अशा प्रकारची घोषणा केली होती। जे कलमच अस्तित्वात नाही त्या अन्वये त्यांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे काल पुणे पोलीस हे तोंडावर पडलं काल ठिकाणी कोर्टामध्ये, तो गुन्हा मागे घेण्याची वेळ ही पुणे पोलिसांवर आली। हे कुठेतरी गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अपयश आहे। त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या राज्याची माफी तरी मागावी किंवा राजीनामा तरी द्यावा हीच आमची मागणी राहील।
तुम्हाला देखील अशी अडचणी येतात कार्यक्रमाला परवानगी मिळावी? कारण आता जर आज बघितलं तर 2 दिवस राहिलेत फक्त कार्यक्रमासाठी, अजून सुद्धा तुम्हाला परवानगी नाही. तुमच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली असेल? कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे, त्याच्यामुळे मी पहिलेच सांगितलं त्याप्रमाणे अजून परवानगी हातात आलेली नाही. पण परवानगी येऊ नाही तर नाही हो, कार्यक्रम निश्चित होणार. आणि काँग्रेस अर्थात राहुलजी गांधीजींचा विचार ऐकण्याकरता ही तरुणाई रस्त्यावर उतरणार आणि एकूणच जे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात त्या राज्याच्या प्रमुखांना योग्य ते सडेतोड उत्तर देण्याचं काम हीच तरुणाई करेल. मुली प्रश्न विचारू शकतात, मुलं विचारू शकतात का? याच्यामध्ये ही खास डेडिकेटली मुलींकरता, एक्सक्लुझिव्ह मुलींकरता असल्यामुळं मुली प्रश्न विचारू शकतात आणि राहुलजी मुलींशी बोलतील. पण मुलांना त्या ठिकाणी आम्ही नो एंट्री करत नाही, पण मुलांशी संवाद होणार आहे. मुलं त्या ठिकाणी निश्चित राहुलजींना पाहू शकतील, त्यांचा संवाद ऐकू शकतील. पण या ठिकाणी संवाद हा फक्त आणि फक्त ह्या तरुणींकरता किंवा तरुणी विद्यार्थिनींकरता हा स्पेशली आहे. साधारण किती मुली असतील त्या ठिकाणी? 8 ते 10 हजार मुली नक्की त्या ठिकाणी येतील, उभे राहतील किंवा राहुलजीशी संवाद साधतील अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी. स्कॅनर नक्की काय करायचंय? हे स्कॅन त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी आल्या म्हणजे त्यांच्याकडं ही लिंक गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावर स्कॅन करायचं आहे. त्याच्यातून त्यांचं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना जी एक रिसीट मिळेल ती रिसीट घेऊन त्यांनी कार्यक्रमाच्या दिवशी त्या ठिकाणी यायचं आहे. ती रिसीट पुन्हा स्कॅन केली जाईल आमच्याकडून आणि त्याच्यानंतर त्यांना एंट्री पास इथं आतमध्ये देण्यात येईल. म्हणजे त्या मुलीच्या सगळे डिटेल्स आपल्याकडे असतील? हां, नक्कीच. कारण की या ठिकाणी कोण येतं आहे, नेमकं त्यांचा विचार ऐकण्याचा कशा पद्धतीने आहे हे जाणून घेण्याची आम्हाला सुद्धा क्युरिओसिटी आहे. अर्थातच जर आपण बघितलं तर राहुल गांधी हे पुण्यात येत आहेत छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी. 8 ते 10 हजार मुली त्या ठिकाणी असणार आहेत आणि खास करून मुलींनाच प्रश्न विचारायचा अधिकार किंबहुना तिथं मुभा देण्यात आलेली आहे. राहुल गांधी अनेक गोष्टींना त्या ठिकाणी हायलाईट करणार आहेत. मात्र जर आता आपण बघितलं तर अजूनसुद्धा या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडं परवानगी देऊ किंबहुना नाही, आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत अशी देखील भूमिका या ठिकाणी काँग्रेसची असणार आहे. मात्र अर्थातच जर आपण बघितलं तर खास करून मुलींसाठी छात्रों की गूंज या कार्यक्रमा इथं आयोजित करण्यात आले आणि राहुल गांधी त्या ठिकाणी मुलींशी संवाद साधणार आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे.